ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, याचा निषेध म्हणून जाऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल माने आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विशाल, तू ज्या ठिकाणी आहेस तिथे देखील आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय का? विशाल, निश्चितच मुंबईमध्ये जे भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येतो तसाच काहीसा प्रकार परभणीमध्ये दिसून येतोय. परभणीमध्ये ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस यांना जी नोटीस देण्यात आली होती त्याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली आणि सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. आपल्यासोबत भाजपचे काही कार्यकर्ते आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ज्या प्रकारे तुम्ही आंदोलन करताय, जे निषेध करताय, नेमकं आपलं काय म्हणणं आहे आणि कशा पद्धतीने आपण हे डिपेंड? परभणी महानगरामध्ये आज आम्ही जागोजागी या ठिकाणी आंदोलन केले, त्या नोटीसची होळी केलेली आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं कार्य हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना, आजही ते 2 वर्षापासून विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी प्रत्येक मंत्र्याचं प्रकरण हे उघडकीस आणलेलं आहे. त्यामध्ये संजय राठोड असताल, त्याचं पूजा चव्हाणचं प्रकरण असेल, त्यासोबतच या अनिल देशमुखांचे वसुलीचं प्रकरण असेल, त्यासोबतच परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांचे देशद्रोहासोबतचे संबंध असतात. हे सर्व पुराव्यानिशी त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलेले आहेत आणि त्या अनुषंगानं हे सरकार त्यांच्यावर सूडबुद्धीनं अशी कारवाई करीत आहे. त्यावेळेस आम्ही या परभणीमध्ये हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. काल नाना पटोले परभणीमध्ये आले होते, त्यांनी सांगितलं की यात राजकारण नाहीये, नियमानं करतोय. कोणती गोष्ट नियमाने केलेली आहे? काय केलेलं आहे तुम्ही सांगा तरी. आज त्यांच्या पत्रकार परिषद असताना तर कोणतेही असतात, त्याचे सामूहिक कार्यक्रम जोरजोरात ठिकाणी व्हायला. आज भारतीय जनता पार्टीचा कोणता कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की कोरोनाच्या नियमाखाली त्यांच्या का म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल करतायत. काय करणार? ते एक सूडबुद्धीनं केलेलं काम आहे. आणि या ठिकाणी जर का कारवाई आपण महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारच्या जर का कारवाई करत असताल, आम्ही रस्त्यावर उतरून याचा निषेध करणार आहोत. आणि वेळ पडली तर आम्ही या ठिकाणी कोणतेही आमचे वरिष्ठ नेत्यांचे जर आदेश आले तर आम्ही या ठिकाणी कोणत्याही कारवाईला या ठिकाणी आम्ही सामोरं जाणार आहोत. एकूणच विशाल, जी परिस्थिती आहे परभणीमध्ये ती अत्यंत ही जी कारवाई होती ती पूर्णपणे राजकारणामधून होत असल्याचा आरोप केला जातोय. विशाल, या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना आपण बघतोय. यानंतर थेट आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी